वाङ्मयचे उलगडले दिशा दिशा तुला वाहू लागले आले चैतन्याचे ज्ञानपीठ हे गुणवंतांचे वैभव या मातीचे वैभव या मातीचे नमस्ते सदा वत्सले मातृभूमि त्वया हिंदूभूमि सुखं वर्धितोऽहं महामंडले पुण्यभूमि तत्वर्थपथ्यसे कायो नमस्ते नमस्ते। अर्थात हे वात्सल्य भूमि मातृभूमि तुम्हें सदा प्रणाम करती हूँ। इस मातृभूमि ने हमें बच्चों की तरह प्रेम स्नेह दिया है। हमें इस सुखपूर्वक हिंदू भूमि पर हम बड़े हुए हैं। यह भूमि मंगलमय है। इस भूमि के लिए हम अपने नश्वर शरीर को मातृभूमि के लिए अर्पण करते हैं और करते हुए इस भूमि को शतशः नमन करते हैं। नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम। आज अश्विन शुद्ध 27 ऑक्टोबर 2023 के वाघ शिक्षण संस्था आयोजित कैलासवासी बाळासाहेब वाघ स्मृती व्याख्यानमाला पुष्प 6वे याकरिता मंचावर उपस्थित मान्यवर माननीय श्री समीर वाघ अध्यक्ष के वाघ शिक्षण संस्था, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील भोकरे फॉर्मर वाईल ॲडमिरल, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री माननीय भूषण गोखले एअर मार्शल, तसेच माननीय श्री अशोकभाई मर्चंट, चांगदेवदादा होळकर, माननीय डॉक्टर के.एन. नांदुरकर, माननीय श्रीमती शकुंतलाताई वाघ, माननीय डॉक्टर एस.एस. साने, माननीय डॉक्टर सौ प्रीती भांबरे, डॉक्टर एस.एस. माने, माननीय श्री ठाकरे, सर्व विश्वस्त मंडळ, सचिव के.एस. बंदी, तसेच सर्व सन्माननीय निमंत्रित वायुसेना, एच.एल., DRDO, एअरफोर्स, देवलाली, के वाघ संलग्न सर्व महाविद्यालये, शाळाचे प्राचार्य, डीन, समन्वयक, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, प्राध्यापक, सर्व विद्यार्थी व संस्थेवर प्रेम करणारे नाशिक परिसरातील सर्व निमंत्रितांचे मी स्वाती पवार सह डॉक्टर योगिता अभिसे आपलं मनपूर्वक स्वागत करते। के वाघ शिक्षण संस्थेच्या वतीनं यापूर्वीही व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आलेले होते। कैलासवासी भाऊंनी ही परंपरा पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू केली होती। त्यात शैक्षणिक व्यक्तींशिवाय भाऊंनी अनेक नामवंत वक्त्यांना आमंत्रित करून या व्यासपीठाची उंची वाढवली। भाऊंचं हे समाजाप्रती देणं लागणं ही भावनाच खूप समाधानकारक होती आणि त्यामुळं अनेक पैलू असणाऱ्या अनेक विभूतींना ऐकण्याची संधी आम्हा सर्वांना मिळाली। या काकासाहेब व्याख्यानमालेच्या पुष्पांची एक सुंदर अशी माळ तयार होऊन ती लवकरच पुस्तक रूपाने प्रकाशित होईल अशी मी आशा करते आणि पुढील कार्यक्रमाकडे वळते। आत्ताच 19 ऑक्टोबरला कैलासवासी बाळासाहेब वाघ माजी अध्यक्ष के वाघ शिक्षण संस्था यांची 91वी जयंती पार पडली। भाऊंचं हे सुरू केलेलं व्याख्यानमालांचं सत्र कुठेही खंड न पडू देता आज या ठिकाणी कैलासवासी बाळासाहेब वाघ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 6व्या पुष्पाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज या कार्यक्रमासाठी मातृभूमीची सेवा केलेले 2 व्यक्ती अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। मेरी माटी मेरा देश या अमृत महोत्सवी वर्षातील देशासाठी बलिदान केलेल्या सैनिकांसाठी या उपक्रमांचे आज पूजन होऊन तो कलश दिल्लीला रवाना झाला आहे आणि आज या ठिकाणी आपल्याला लाभलेले वक्तेही तसेच आहे। हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल। आजचे आपले वक्तेही तसेच आहेत। एअर मार्शल भूषण गोखले सर, त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने व संधी। यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय डॉक्टर के.एन. नांदुरकर सर यांना आमंत्रित करते। नमस्कार। आजच्या या कर्मवीर बाळासाहेब वाघ स्मृती व्याख्यानमालेमधल्या 6व्या पुष्पाच्या व्याख्यानमालेनिमित्त आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री भूषण गोखले सर, एअर मार्शल, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुनील भोकरे, वाईस ॲडमिरल, आपल्या संस्थेचे अध्यक्ष समीरजी वाघ आणि शकुताई वाघ, संस्थेचे विश्वस्त अशोकभाई मर्चंट, आपले माजी प्राचार्य डॉक्टर वी बर्वे, डिफेन्समधनं नाशिकमध्ये असलेले अनेक मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। वेगवेगळ्या संस्थांचे अनेक प्रतिनिधी या ठिकाणी
आहेत आणि विद्यार्थी आहेत, सगळ्यांचं मी या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की के वाघ शिक्षण संस्थेतर्फे आपण एक व्याख्यानमाला आधी सुरू केलेली होती साधारण 2014 सालापासून, आणि गेले अनेक वर्ष आपण सातत्याने ही व्याख्यानमाला चालवतो आहोत. सुरुवातीला जी 75 व्याख्यानं झाली त्याच्यामध्ये आपण कैलासवासी काकासाहेब वाघ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ती व्याख्यानमाला घेतली, आणि त्यानंतर भाऊंचं निधन झाल्यानंतर भाऊंच्या स्मृतीमध्ये आपण ही व्याख्यानमाला पुन्हा सुरू केली. आत्तापर्यंत या व्याख्यानमालेमध्ये जे सुरुवातीला वक्ते होते ते अतिशय नामवंत असे वक्ते आपण वेगवेगळ्या क्षेत्रामधून बोलवले होते. मग ते पत्रकार असतील, शिक्षणतज्ज्ञ असतील, व्याख्याते असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपण बोलवलेले होते, आणि त्यांच्याकडनं खूप चांगली चर्चा नाशिककरांसाठी आपण या ठिकाणी घडवून आणली. त्याच मालिकेमध्ये ज्यावेळेला आपण भाऊंच्या नावाने ही व्याख्यानमाला सुरू केली त्यावेळेला पहिलं पुष्प माननीय श्री विश्वास पाटील ज्येष्ठ साहित्यिक यांनी गुंतलेलं होतं, आणि ते सुद्धा आपण अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित केलेलं होतं. त्यानंतर आपल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांनी जे आयोजित केले त्याच्यामध्ये एक पद्मश्री पोपटराव पवार यांचं सुद्धा भाषण होतं, त्यानंतर शिल्पकार सतीश पालवणकर यांचं भाषण केलेलं होतं. आपल्या वरिष्ठ महाविद्यालयातर्फे दामोदर रामदासी यांचं योद्धा संन्यासी हे सुद्धा अतिशय चांगलं कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला होता. परफॉर्मिंग आर्ट मार्फत आपण दुसरे फ्युजन आणि म्युझिक बँड यांचे कार्यक्रम घेतलेले होते. आणि आज आपण एअर मार्शल भूषण गोखले यांचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. हा एक वेगळा योग आपल्या या संस्थेसाठी येतो आहे, कारण आपण डिफेन्समधना एक अतिशय उच्च पदस्थ अधिकारी या ठिकाणी बोलवलेले आहेत. नुकतंच त्यांचं एक आत्मचरित्र म्हणूया आपण चरित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांचा व्यासंग हा अतिशय खूप मोठा आहे, आणि साधारण 40 वर्ष एअरफोर्समध्ये काम केल्यानंतर आणि विद्यार्थ्यांना एअरफोर्स जॉईन करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी काम जे ते करतात ते पाहिल्यानंतर मला खूप त्याचा प्रभाव वाटला, आणि मला असं वाटलं की ते आपल्या संस्थेमार्फत त्यांचं व्याख्यान आपण या ठिकाणी आयोजित केलं पाहिजे. मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. याबद्दल संस्थेतर्फे मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो की त्यांनी खूप मोठी आपल्यासाठी उपलब्धी करून दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की हे जे डिफेन्सचं जग आहे हे थोडंसं वेगळं आहे, आणि त्याच्यामध्ये काय घडतं, कशा पद्धतीने गोष्टी घडतात, आणि त्याच्यामध्ये आपण दरवेळेला आपल्याला कुतूहल असतं की त्याच्यामध्ये काय घडत असतं. तर ते आपण प्रत्यक्ष त्या योद्ध्यांकडनं ऐकलं तर मला वाटतं खूप चांगलं होईल. या दृष्टीने आपण हा कार्यक्रम आयोजित केला. यातनं प्रेरणा घेऊन आपले काही विद्यार्थी जर पुढे एअरफोर्स किंवा डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये गेले तर त्याचा जास्त आनंद आम्हाला होईल. तर मला सांगायला आनंद वाटतो की आजकाल अनेक विद्यार्थी डिफेन्ससाठी प्रयत्न करतात, आणि त्यातही आमच्याकडच्या मुली जास्त उत्सुक आहेत की आम्हाला सुद्धा आता डिफेन्स सर्व्हिसमध्ये जायचं आहे. तर अशा रीतीने ज्यांची इच्छा आहे त्यांना या मार्गदर्शनाचा निश्चितच खूप चांगला लाभ होईल. या दृष्टीनं आपण हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. आज या ठिकाणी जे निमंत्रित आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात संस्थेची माहिती मी सांगतो. 1970 साली के वाघ शिक्षण संस्थेची स्थापना झाली. त्यावेळेला फक्त एक शाळा होती. ती शाळासुद्धा मुलींसाठी होती आणि ग्रामीण भागामध्ये होती, कारण संस्थेचा विचार असा होता की मुलगी शिकली पाहिजे, आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती की मुलींना गावामध्ये किंवा शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवत नव्हते. त्यामुळे गावामध्ये मुलींसाठी शाळा सुरू करणं हा एक संस्थेचा विचार होता. 1983 साली ज्यावेळेला प्रायव्हेट कॉलेजेसला परवानगी दिली तेव्हा संस्थेने पहिल्यांदा तंत्रनिकेतन सुरू केलं, आणि 84 साली इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. ही सुद्धा भाऊसाहेबनगरला झाली होती, आणि त्यानंतर हे कॉलेज नाशिकमध्ये आलं. आज हे कॉलेज खूपच नावाजलेलं कॉलेज आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये नावाजलेलं आहे. आज साधारण आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या 10 शाखा आहेत. त्याच्यामध्ये आता नवीन शाखा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स हे सुद्धा आपण शिकवतो. रोबोटिक्स, ऑटोमेशन हे सुद्धा आपण शिकवतो. साधारण 1100चा आमचा इंटेक आहे. 4000 विद्यार्थी अंडरग्रॅज्युएटचं शिक्षण घेतात. याशिवाय MBA, MCA हे सुद्धा प्रोग्राम आहेत. याचबरोबर संस्थेने बाकीसुद्धा काही कॉलेजेस काढले, म्हणजे आपले आर्ट, सायन्स, कॉमर्सचे कॉलेज आहेतच, पण फाईन आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, नंतर ॲग्रिकल्चरमध्ये BSc, BTech, हॉर्टिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी अशा प्रकारचे कॉलेजेससुद्धा काढले. कॉम्प्युटर सायन्स हे सुद्धा कॉलेजेस काढले. BEdचं कॉलेजसुद्धा आहे शिक्षणासाठी, शाळासुद्धा आहे. तर साधारण अशा 30 ते 35 इन्स्टिट्यूट या संस्थेतर्फे चालवले जातात. 20,000पेक्षा जास्त विद्यार्थी आज PG पासून PhD पर्यंत शिक्षण घेत आहेत, आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत. साधारण 2000 कर्मचारी या ठिकाणी आज कार्यरत आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे अलुमिनी जे विद्यार्थी या सगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये पास झाले ते साधारण 71,000 विद्यार्थी आत्तापर्यंत हे वेगवेगळे कोर्सेस करून वेगवेगळ्या ठिकाणी कामाला गेलेत, आणि यातले बरेचसे जण परदेशात आहेत. म्हणजे आज तर आपण जर म्हटलं की एखादा देश आहे आणि तिथे के वाघचा एक विद्यार्थी आपल्याला सापडेल, अशा प्रकारची आज के वाघच्या विद्यार्थ्यांची सगळीकडे भरभराट झालेली आहे. आणि ह्यात महत्त्वाचा भाग असा आहे की 26,000 मुलींनी शिक्षण घेतलेलं आहे. आज मुलींच्या शिक्षणाचा किंवा वुमन एम्पॉवरमेंटचा जो विचार संस्थेचा होता
तो आत्तापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. स्टाफ डेव्हलपमेंटवरती सुद्धा कॉलेजनी खूप भर दिलेला आहे आणि मुलांचा हा पहिला प्रेफरन्स म्हणजे आमचे जे ॲडमिशन होतात त्या CET म्हणून होतात की कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणून विद्यार्थी देतात. आज साधारण 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी CETची एंट्रन्स देतात आणि त्यातले जे पहिले 20 ते 25% विद्यार्थी असतात ते नाशिकमध्ये केकेवायला प्रेफरन्स देतात. मागच्याच वर्षी आम्हाला ऑटोनॉमस स्टेटस मिळालं आणि त्या स्टेटसमुळे आम्ही आता आमचं करिक्युलम बदलू शकतो. पुणे विद्यापीठालाच अफिलेट आहे, डिग्री पुणे विद्यापीठच देणार आहे, परंतु आमचं सिलेबस आम्ही बदलू शकतो, आमची परीक्षा आम्ही घेऊ शकतो. त्यामुळे बरंचसं फ्लेक्झिबिलिटी किंवा फ्रीडम आम्हाला मिळाली आणि त्या फ्रीडमचा वापर आम्ही इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन वाढवण्यासाठी करतो. आज नाशिक आणि बाजूच्या सगळ्या इंडस्ट्रीबरोबर कॉलेजचं अतिशय चांगलं कोलॅबोरेशन आहे. मग त्यातनं मुलांना प्लेसमेंट मिळतात, प्रोजेक्ट मिळतात किंवा लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करायला मिळतं. आणि प्लेसमेंटच्या बाबतीत मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या वर्षी आम्ही साधारण 600 मुलांना प्लेसमेंट देऊ शकतो, कॅम्पस प्लेसमेंट. आता यावर्षीसुद्धा ती सुरू झालेली आहे आणि सगळ्या मोठ्या कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतात, आमच्या मुलांना निवडतात. त्यातले काही विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात, काही विद्यार्थी स्वतःचे उद्योग सुरू करतात. असे पण अनेक एंटरप्रेन्योर या संस्थेमधून तयार झालेले आहेत आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा आहे की विद्यार्थ्यांचा या संस्थेकडे ओढा जास्तीत जास्त वाढत चाललेला आहे आणि हे थोडंसं सामाजिक काम म्हणून केकेवायने घेतलेलं आहे. जास्तीत जास्त कमी चांगल्या दर्जाचं शिक्षण कमी फीमध्ये कसं देता येईल हा विचार आमचे माजी अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचा होता. तीच परंपरा आम्ही आता पुढे चालू ठेवलेली आहे आणि हे वेगवेगळे उपक्रम करण्याची त्यांची नेहमीच गरज नव्हती की आपण चांगले लोक इथे बोलवले पाहिजेत, त्यांचे विचार आपल्या विद्यार्थ्यांनी ऐकले पाहिजेत, स्टाफने ऐकले पाहिजेत आणि त्यातनं प्रेरणा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार घेऊन आम्ही आज इतके वर्ष चालत आहोत आणि तोच विचार आम्ही पुढे चालवत आहोत. त्या दृष्टीने आम्ही ही व्याख्यानमाला आता सुरू केलेली आहे आणि आज आपल्याला मुद्दाम या ठिकाणी एवढ्यासाठी बोलवलं आहे की आमचं एक वेगळं क्षेत्र आमच्या मुलांना माहिती व्हावं, त्याच्यामध्ये सुद्धा मुलांनी आणि शिक्षकांनी भाग घ्यावा. कारण बऱ्याच वेळेला अशी कन्सेप्ट असते मुलांची की बाबा आर्मी किंवा डिफेन्समध्ये टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली नाही आहे आणि आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप जास्त टेक्नॉलॉजी आहे. तर ह्या विचाराला सुद्धा थोडासा छेद जावा, कारण मला कल्पना आहे की आज आर्मी आणि सगळ्याच याच्यामध्ये खूप हाय लेवलची टेक्नॉलॉजी आहे, किंवा प्रायव्हेट कंपन्यांपेक्षा जास्त हाय लेवलची टेक्नॉलॉजी या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये पण खूप आव्हान आहे आणि खूप शिकण्याची संधी आपल्याला आहे. तर त्या करिअरचा विचार नक्कीच विद्यार्थ्यांनी करावा, नाशिककरांनी करावा. या दृष्टीने मला वाटतं एअर मार्शल भूषण गोखले यांचं भाषण आपल्यासाठी खूप उपयोगी होणार आहे. या निमित्ताने मी आपलं परत एकदा स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपले जर काही प्रश्न असतील तर ते नंतर आपण या व्याख्यानानंतर घेऊया आणि मग ह्या जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह कार्यक्रम कसा करता येईल ते आपण बघूया. धन्यवाद. धन्यवाद सर. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात परमेश्वराला स्मरण करणं ही आपली संस्कृती. म्हणूनच या ज्ञानाच्या सरस्वतीच्या मंदिरात सरस्वती पूजन करून सर्व कर्मवीरांना नमन करण्यासाठी, दीप प्रज्वलित करण्यासाठी मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते. हे प्रकाशाचं प्राबल्य म्हणजे शरद ऋतू. हे सरस्वती तुझ्या आशीर्वादानं सर्व वातावरण ज्ञानमय होऊ दे, प्रकाशमय होऊ दे. त्या व्यक्तीसाठी हा सहस्रचंद्र दर्शन सोहळा करण्यात येतो आणि कैलासवासी भाऊंचा हा सोहळा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. या प्रसंगी भाऊंच्या कार्यकर्तृत्वावर आधारित एक चित्रफीत बनवण्यात आलेली आहे. भाऊंचे हे कार्य पुढील पिढ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक अशी प्रेरणा असेल. म्हणूनच प्रस्तुत करत आहोत चित्रफीत जीवनपट. गोदामाईच्या ओटीत घातलं विधात्यानं एक बाळ. गोदामाई सारखंच पवित्र, तीर्थरूप आणि निर्मळ वाढत होतं ते कर्मवीर काकांच्या घरात, सुस्थित सदन स्नेहशील परिवारात. 3-4 काकांची मुलं, आम्ही सगळं एकत्र कुटुंब होतं आमचं, 25-30 जणांचं. आणि त्यामुळे आम्ही खूप भावंड होतो. तर मग आम्ही सगळे एकत्र खेळायचं, मुलं मुली. तर तेव्हा आम्हाला काय असं त्या आमच्या भावंडांनी किंवा भाऊनी म्हणजे असं भेदभाव जाणून नाही दिला की तुम्ही मुली आहात, आमच्यासोबत कशाला घेता. बालपणापासून आई बाळाचं नातं अगदी घट्ट, सारं काही तिनेच करायचं असा असायचा बाळ हट्ट.
कोणतंही काम त्याचं आईने करावं असंच त्याची इच्छा असायची. त्याच्यामध्ये त्याचा तो हट्टीपणा म्हणजे जिद्द आणि चिकाटीमध्ये परिवर्तित झालाय. त्यामुळे तो हा एवढं मोठं कार्य करू शकला. म्हणून कदाचित मातीमायशी नातं जुळलं. मग शेतीची कामं करण्यातच मन गुंतून गेलं. BSc ॲग्रिकल्चर अशी पदवी घेतली. कृषी संस्कृती तिथेच भेटली. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये विकास कसा होईल, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण कसा होईल, त्याच्या जीवनात संपन्नता कशी येईल याचाच ध्यास घेऊन ते काम करत आलेले आहे. बाळ झाले बाळासाहेब. माननीय बाळासाहेब वाघ अर्थात आपले भाऊ. आळंदीच्या मंदिरात शकुंतलाबाईंशी लगीन लागलं. पिंपरीसारख्या छोट्या गावात संसार चक्र सुरू झालं. भाऊ आपले इंद्रायणीच्या डोहात पोहत होते. सगळे पाहायला गेले का भाऊ कुठे आहे, भाऊ कुठे आहे म्हणून. मग कशाची कुणी सगळ्यांनी आंघोळ घातली काय केलं. आले ते इंद्रायणीच्या डोहातून, कपडे घातले, बसले, लागले हात. मुलं झाली मोठी आणि शाळा शिकू लागली. घडलं असं काही आणि शाळाच नवी उभी राहिली. नेमकं काय घडलं? माझी मुलगी मंजिरी लहान होती आणि तिला इंग्लिश मिडियमला घालायचं असं काकांचा आग्रह तिच्या आजोबांचा. ती लाडकी होती आणि मग ओझरला घातलं तिला. ओझरला घातल्यानंतर इथून जायला यायला बसेसची सोय नव्हती. रोजच उशीर व्हायचा आणि एकदा तर 7 वाजले, 7:30 वाजले तरी ती येणार. मी रस्त्यावर जा घरात ये, रस्त्यावर जा घरात ये. आणि काका आले. काका आले तर मग ते म्हणे का तू अशी हे का होतेस. तर मी म्हटलं मंजू तर अजून काका शाळेतून आली नाही. आणि मग काका म्हणाले अरे भाऊ एवढी हे होती, स्वतःच्याच पोरीची एवढी आवाळ होती तर तू इथं शाळा का काढत नाहीस. आणि त्या हेतूनी प्रेरित होऊन मग काकांनी इथलं हायस्कूल आणि त्या काका गेल्यानंतर काकांचं राहिलेलं स्वप्न पुरं करण्याच्या दृष्टीने मग भाऊ आज तागायत तो प्रयत्न करतात. शाळा आली, कॉलेज आलं ग्रामीण मुलांसाठी. पण येणं जाणं अवघड होतं गुरु शिष्यांसाठी. काकू शेटनं जागा दिली. के वाघ उभी राहिली. वाघांची शिक्षणाची बेट हळूहळू वाढू लागली. मामा कुठं सापडतील तर बाहेरच्या ग्राउंडवरच सापडतील. तिथल्या वीट आणि विटेला माहिती आहे की भाऊ मामा कोण आहेत ते. रानवडचं काम होतं सुरू आणि भाऊंचं छत्र हरपलं. रात्रीचा दिवस करून भाऊंनी स्वप्न पुरं केलं. रानवडच्या साखरेने तोंड गोड केलं. रानवड कारखान्यामध्ये किंवा भाऊसाहेब नगरला निफाड कारखान्याच्या उभारणीमध्ये काम हाती घेतलं तर 12-12 तास ते काठीसारखे तिथं उभे राहिलेले सगळ्यांनी पाहिलेले आहे. तर त्या चिमणीतनं धूर निघेपर्यंत त्यांनी त्रास घेतलेला होता. स्वप्न पूर्ण झाल्यानं एक मन आनंदत होतं. पण शेतकऱ्यांच्या व्यथेनं एक मन आक्रंदत होतं. बळीराजाच्या डोळ्यातलं आणि शेतातलं पाणी थांबत नव्हतं. आणि अडवलं. बंधारे बांधले. शासन कर्मकंजूस, बंधारे कर्मवीर झाले. 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 250 बंधारे. तालुकाभर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी छोट्या छोट्या केटीवर बांधणे, छोटे साठवण बंधारे बांधणे
छोटे पाझर तलाव बांधणे अशा योजना राबवल्या आणि त्या योजनांचा शेतकरी बांधवांना खूप मोठा फायदा मोठ्या लॉंग टर्म कालावधीसाठी मिळालेला आहे. बाळासाहेबांचं ज्या निफाड तालुक्याच्या पार्श्वभूमीवरचं यश आहे हे तर उल्लेखनीय आहेच. या ठिकाणी त्यांनी पाहता पाहता गेल्या 25-30 वर्षात आमूलाग्र बदल घडवून दाखवला आहे. कालव्यांनी शेताला संपन्न केलं, मग उपसा जलसिंचनानं मातीला समृद्ध चिंतन दिलं, बंधारे बांधले, निफाड सुफलाम झाले, सुजलाम झाले, उत्पादन वाढले, परदेशात पोचले. या भाऊंच्या धक्क्यानं शासन हल्लं. दुसऱ्या महाराष्ट्र जलसिंचन आयोगात भाऊंचं स्वागत झालं. ग्रामीण जीवनामध्ये ज्या सामाजिक, आर्थिक, राजकीय वेगळ्या पैलूंच्या अडचणी आहेत त्यांची त्यांना चांगली जाणीव असल्यामुळे आणि अत्यंत मनमोकळेपणाने त्या बाबतीतले संदर्भ देऊन ते त्याचं विश्लेषण करत असल्यामुळे आयोगाचे निष्कर्ष काढताना किंवा शासनापुढे शिफारसी मांडताना आम्हाला त्यांच्या या मांडणीचा खूप उपयोग झाला. विना अनुदानित कॉलेजेसचं सुरू केलं संघटन, स्वहिता पलीकडे सर्वंकष विकासाचं हाती घेतलं मिशन. अध्यक्ष भाऊ आणि भाऊ सुरू राहिलं फेडरेशन. 450 इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या जी व्यवस्थापन आहे त्यांचे 450 निरनिळ्या दिशा असू शकतात, परंतु ज्यावेळेला आपल्या फेडरेशनचा अध्यक्ष निवडण्याची वेळ येते त्यावेळी ते वर्षानुवर्ष भाऊंनाच का पसंती देतात हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याचं रहस्य भाऊंच्या दूरदृष्टीमध्ये आहे. सन्मान झाले, सत्कार झाले, भाऊंचे पाय मात्र जमिनीवरच राहिले. संस्था हे साधन आहे आणि संस्था हे साध्य नाही याची स्पष्ट कल्पना जर कोणाला असेल तर ती भाऊंना आहे. भाऊंचं संपूर्ण जीवन हे प्रयोजनावर आहे. त्यांचं प्रयोजन हे संस्था केंद्रित शिक्षण नाही, त्यांचं प्रयोजन आहे विद्यार्थी विकास केंद्रित शिक्षण. इमारतीचा वेगळा आर्किटेक्ट असू शकतो, परंतु खरंच शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता, तिथली नीटनेटकेपणा, तिथली काटकसर या बाबतीतला आर्किटेक्ट मात्र हे स्वतः आदरणीय बाळासाहेब असतात हे आपल्याला नाकारता येणार नाही. गुरुकुल केलं ग्रामीण मुलांसाठी, कृषी तंत्र संशोधनची कॉलेजेस मध्यम वर्गासाठी. सारं विना अनुदान, ना शासन मेहरबान. मग खर्चाचा वेळ घालायचा कसा? पर्वतांशी मैत्र जोडलं. एक झाड लावलं, पीक आलं, उत्पन्न सारं शिक्षणाला लावलं. दुसरा मित्र खांद्यावर हात ठेवला, नव्या कॉलेजचा संकल्प हळूच कानात सांगितला. तिसऱ्या मित्राबरोबर घाट घातला, प्राण्या पक्ष्यांशी स्नेह जोडला, पर्यटनाचा मनोदय सांगितला. भाऊ भीपणाचं नाव नाही, राजकारणाची हाव नाही, खुर्चीला चिकटण्याचा त्यांचा स्वभाव नाही. इगो त्यांच्यामध्ये नसल्यामुळे त्यांना कोपऱ्यातलीच खुर्ची आवडायची आणि अजूनही त्यांच्या पसंतीची कोपऱ्यातलीच खुर्ची. असंख्य माणसं त्यांनी उभी केली, पण राजकारणाचा मोह त्यांना कधी पडला नाही. मला भाऊंकडे बघितलं की नेहमी ती बोरकरांची कविता आठवते की पक्व फळापरी मी पण ज्यांचे सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. देवापेक्षा माणसांवर विश्वास आहे, माणसं जोडण्याची आस आहे. ज्ञानसेवेचा एकच एक ध्यास आहे, म्हणून माणसांच्या मंदिरात भाऊंचा निवास आहे. देवाचा नाही, देवासारख्या माणसाचा. मी त्यांना घरात साहेबच म्हणते, आमच्या दोघातली भाषा. आणि म्हटलं साहेब आपण एकदा सत्यनारायण करूया. ते म्हणाले मी एवढा सत्य वागतो, एवढं चांगलं काम करतो आणि तुला कशाला सत्यनारायण पाहिजे. माझ्या नणंदेचे पुतणे म्हणाले की मामी तुम्ही म्हणता मामा देवळात जात नाही, मग मामा कसे आले आत्ता देवळात. मग मी त्यांना सांगितलं की ज्ञानेश्वर इज द ट्रूथ, म्हणून मामा आज देवळात आले. म्हटलं ज्ञानेश्वराच्या भाऊंचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, स्वतःच्या कर्मावर विश्वास आहे. परस्पर विश्वास हा जो आहे तो त्यांच्या संस्था बांधणीच्या संबंध व्यूहरचनेचा कणा आहे. त्यांची जी माणसं जोडण्याची कला आहे आणि जोडल्यानंतर सांभाळण्याची कला आहे. त्यामुळे बाळासाहेब आज माझ्या परिचित आहेत असं कोणी विचारलं तर मला संकोच वाटतो, कारण ते परिचित नाहीत, ते माझे मित्र आहेत. गार पाणी हवं स्नानासाठी,
हट्ट स्वतःचे कपडे स्वतः धुण्यासाठी. व्यायाम तर रोजचा हवा, डबा सुद्धा घरचाच हवा. भाऊ उपाशी राहील पण कॅन्टीनमधनं जेवणार नाही, डबा घरून नेतो. आग्रहाचं कोणाचं खायचं, जेवढं आपलं पोट आहे तेवढंच खायचं आणि घरचा डबा पाहिजेच. मुक्काम अजूनही रवळस पिंपरी भाऊसाहेब नगर, शहरापासून दूर दूर घर. चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये जो पंतप्रधान होता आर्य चाणक्य, याच्या एकंदर राहणीमानाची मला आठवण झाली. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा तो पंतप्रधान गावाबाहेर एका झोपडीमध्ये राहत होता. आपल्यापाशी होतील ज्या ज्या शक्ती तेने हा श्रीपती अलंकारो या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ते समाजाला ज्ञानवान करणे, समाजाला बलवान करणे यासाठी अथक प्रयत्न करत असतात. अर्जुनाच्या बाबतीत जसं वर्णन करतात की ती चिमणी आणि तो चिमणीचा डोळा, तसं त्यांना ह्या संबंध शैक्षणिक संकुलाविषयी आणि त्यांच्या शिक्षण संस्थेविषयी वाटत असल्याचं एक स्पष्ट हे त्यांच्या आचरणातून मला दिसतं. भाऊ सुसंस्कृत आहे, असणं आणि दिसणं सारं सुंदर आहे. विचारांच्या सागराला साधेपणाची किनार आहे. भाऊचं कसं आहे, साधेपणा आहे, उच्च विचारसरणी आहे आणि शिवाय त्याचं चारित्र्य शुद्ध आहे. एक साधी राहणी आणि उच्च विचारसरणी कशाला म्हणतात याचं अत्यंत व्यक्तिमत्व उदाहरण हे त्यांचं व्यक्तिमत्व असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पंचतारांकित जीवनापासून ते कठोरपणाने दूर राहिले. डोक्यावर घ्यावं असे हात कुणाचे राहिले नाहीत किंवा कुणाच्या पायावर आपला माथा टेकावं असे पाय कुणाचे राहिले नाहीत. पण या जगामध्ये निश्चित भाऊंसारखी माणसं मला पाहायला मिळाली. हा माणूस मोठा आहे, त्याच्यापेक्षा हा चांगला आहे. मोठा असणं चांगलंच असतं, पण चांगलं असणं अधिक मोठेपणाचं असतं हे मला त्यामधून जाणवलं. बाळासाहेब, तुमच्या नावामध्ये जरी बाद असलं ना तरी तुम्ही सोज्वळ निर्मळ धुतल्या तांदळासारखे आहात. मला माहीत आहे, निर्मळ पाण्याचा ओघ म्हणजे बाळासाहेब. बाळासाहेब, तुम्ही खूप मोठे आहात, तुमचं घरानं मोठं आहे, पण ती परंपरा तुम्ही इथपर्यंत चालवत आणली. किती घरं तुम्ही उभे केलेत, किती घरांपर्यंत तुम्ही पोचलात. तुम्ही जटायूसारखं किती शिद्धांचं रक्षण केलं असेल, तुमच्या नकळत कुणीना किती घर उभे झाले असतील. त्यामुळे बाळासाहेब, तुम्ही अगदी तळागाळातल्या लोकांचा आधार आहात. तुम्हाला मोठं व्हायचं आहे, चालत राहायचं आहे. आमची शुभेच्छा तुम्हाला. भाऊ भाऊ आम्ही खूप खूप प्रेम करतो तुमच्यावर. तुम्हाला साष्टांग प्रणिपात. हा माणूस चालणार आहे, चालतच राहणार आहे. सहस्रचंद्र डोळ्यात घेऊन सूर्यासोबत चालणार आहे. निरक्षराच्या पाठीवरती प्रकाश लिहित जाणार आहे. उगवला सूर्य किरण पडते भुई. नंतर आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळतो आहोत. त्यात कार्यक्रमामध्ये आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा परिचय आणि सत्कार करणार आहोत. सर्वात प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा परिचय करून देत आहेत. परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात, शब्दांनाही गोडं पडावं अशी गोड माणसं असतात. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून निवृत्त व्हाईस ॲडमिरल माननीय सुनील भोकरे सर, AVSM YSM NM हे लाभलेले आहेत. ते भारतीय नौदलात ध्वजाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी शेवटचे भारतीय नौदलात इन्स्पेक्टर जनरल न्यूक्लिअर सेफ्टी म्हणून काम केले. व्हाईस ॲडमिरल भोकरे सर हे मूळचे चाळीसगावचे. साताऱ्याच्या सैनिक स्कूलचे ते माजी विद्यार्थी. हे खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्र असून वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजेस तसेच इंदूरजवळच्या महू येथील आर्मी वॉर ऑफ कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले. कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलिया डिफेन्स कॉलेजमधून त्यांनी मास्टर्स डिग्री प्राप्त केली.
व्हाईस ॲडमिरल भोकरे हे नौदलाच्या पाणबुडी विभागातील तज्ज्ञ आहेत. INS सिंधुघोष, INS सिंधुध्वज व सिंधुशस्त्र या पाणबुड्यांचे तसेच बियास या फ्रिगेटचे सारथ्य त्यांनी केलेले आहे. INS वज्रपाही या पाणबुडी तळाचे ते प्रमुख होते. नौदलाच्या पश्चिम तळावरील पाणबुडी विभागाचे कमोडोर म्हणून त्यांनी तसेच पूर्व कमांडचे मुख्य स्टाफ ऑफिसर म्हणून जबाबदारी भूषवली. त्यानंतर रिअर ॲडमिरलपदी बढती मिळाल्यानंतर ते पाणबुडी विभागाचे ध्वजाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी युद्धनौका ताफाचे ध्वजाधिकारी म्हणूनही धुरा सांभाळली. त्यांच्या अचिव्हमेंटबद्दल सांगायचे झाले तर त्यांच्या या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना आपल्या 32 वर्षाच्या सेवा कार्यात युद्ध सेवा पदक आणि नौसेना पदक याने गौरवण्यात आले. नौदल अकादमीच्या प्रमुखपदी असलेले पाणबुडी विभागाचे ते पहिलेच अधिकारी होते. आदरणीय सुनील भोकरे सर यांचे व्यक्तिमत्व बहुकोणी आहे. नवे आव्हानं झेलणारी ही व्यक्ती श्री भोकरे यांच्या उपस्थितीमुळे सर्वांच्या अंगावर आज नक्कीच मूठभर मास वाढल्याची जाणवत आहे. अशी व्यक्ती आपल्याला आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेली आहे. काही माणसं हे मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने. सत्कार करूयात मान्यवरांचा आदर भावाने. मी आपल्या केकेवाग संस्थेचे अध्यक्ष माननीय समीरदादा वाघ यांना विनंती करते की त्यांनी निवृत्त व्हाईस ॲडमिरल सुनीलजी भोकरे सर यांचे स्वागत आणि सत्कार करावा. धन्यवाद सर. कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या यशामध्ये स्त्रीचा हातभार असतो. आज या ठिकाणी श्री भोकरे सरांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ मीनाताई भोकरे याही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर प्रीती भांबरे मॅडम, धन्यवाद सर. काही व्यक्तींचं कार्य हे आभाळा एवढं मोठं असतं, त्यांचा परिचयही तसाच मोठा. तरीही मी संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करते. आजचे आपले वक्ते आहे माननीय श्री भूषण निळकंठ गोखले सर. 1962 भारत चीन युद्ध झालं आणि ह्या युद्धाचा परिणाम त्यावेळी एअर मार्शल भूषण गोखले यांनी वायुसेनामध्ये दाखल व्हायचं असं ठरवलं. सरांनी 1964 NDAमध्ये प्रवेश घेऊन फायटर स्ट्रीममध्ये त्यांची नियुक्ती झाली. भारत पाकिस्तान दरम्यान 1971च्या युद्धात फ्लाईंग ऑफिसर गोखले यांचे हंटर या लढाऊ विमानाची त्यांची जबाबदारी होती. नंतरच्या काळात प्रशिक्षणाचे आणि लढाऊ विमानांचे नेतृत्व करण्याचं कार्यही सरांनी केलं. देशाच्या वायुसेनेतील युद्धनीतीचा विकास करण्याच्या कामी ते रुजू झाले. वायुसेनेमार्फत इराक, इजिप्त या देशातही ते कार्यरत होते. तसेच ते उड्डाण प्रशिक्षकही होते. 80च्या दशकात सोव्हिएत रशिया प्रशिक्षणमध्ये 1987 ते 89 काळात त्यांनी MiG-23 या विमानाची 221 स्क्वॉड्रन असे नेतृत्व केलं. त्या काळात कर्तृत्वाबद्दल त्यांना वायुसेना पदकानं प्रदान करण्यात आलं. या 2 वर्षात फायटर पायलट म्हणून अनेक आव्हानात्मक अनुभव त्यांनी घेतला. MiG-23 या लढाऊ विमानाचे संपूर्ण स्क्वॉड्रन हलवारा तळावर प्रस्थापित करणे ही अत्यंत अवघड कामगिरी गोखले सरांनी एक संपूर्ण तुकडीवर सोपवण्यात आली आणि त्याचा सराव आणि उड्डाणे सरांनी या तुकडीकडून घेतले आणि त्याच वेळेस त्यांनी सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्येही अनेक ठिकाणी आपलं काम केलं आहे. त्यात अमेरिकेतील एअर वॉर कॉलेजमधील वायुसेनेतील प्रशिक्षण घेऊन इजिप्तमधील दूतावास डिफेन्स ॲडवायझर या पदावरही त्यांनी काम केलं. गोखले यांच्या वायुसेनेतील प्रत्यक्ष सहभागाचा सियाचीन येथील आघाडीचे समावेशक 1991-99 झालेल्या कारगिल युद्धादरम्यानही अतिशय महत्त्वाचे हवाई तळाचं त्यांनी नेतृत्व केलं. जसं हंपायर, हंटर, सुखोई 7, किरण, L-39,
21 मिग 23 BM जॅग्वार मिराज सुकोई 30 यासारख्या लढाऊ विमानांचे उड्डाण त्यांनी केले. अशा उल्लेखनीय गोष्टी म्हणजे लढाऊ आणि प्रशिक्षण विमानाच्या 3500 तासांच्या उड्डाणाचा सरांना अनुभव आहे. तसेच वायुसेनेच्या प्रमुखांचे वायुदल मार्गदर्शक, ऑपरेशन पराक्रम कालावधीत वायुसेनेच्या प्रमुखांचे सहाय्यक, वायुसेनेतील प्रशिक्षणासाठी कमांडिंग इन चीफ या पदावर ते कार्यरत होते. वायुसेनेतील अंतिम टप्प्याच्या काळात त्यांनी वायुसेनेचे मुख्यालय व्हाईस इन चीफ असे या पदावर त्यांनी 1 नोव्हेंबर 2000 पासून त्यांनी काम केलं आणि 31 डिसेंबर 2007 रोजी या पदावरून सर निवृत्त झाले. नंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रातील संरक्षण क्षेत्रात सतत काम करत राहिले. निवृत्तीनंतर संरक्षण संशोधन विकास संस्था DRDO यांच्या सल्लागारपदी त्यांची नेमणूक झाली. भूषण सर यांचे भारत सरकारच्या सेवेत मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही सर कार्यरत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा परिषद नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलमध्येही त्यांनी काम करून त्यांना परम विशिष्ट सेवा पदक माननीय राष्ट्रपती APJ अब्दुल कलामांच्या हस्ते, तसेच अतिविशिष्ट सेवा K नारायणन राष्ट्रपती यांच्या हस्ते आणि वायुसेना पदक असं सरांना असे अनेक पदकांनी गौरवण्यात करण्यात आलेलं आहे. सर तरुणांना नेहमीच आवाहन करतात, डू टेक सेल्फी बट क्रिएट युअर ओन इमेज. मोबाईलमध्ये सेल्फी काढा पण स्वतःची प्रतिमा तयार करा. सर KK वाघ शिक्षण संस्थेच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत. मी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री समीर वाघ सर यांना विनंती करते की त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया, सत्कार करूया. प्रवासी मार्गदर्शक वक्ते माननीय श्री भूषण गोखले सर यांचा सत्कार करत आहोत. सत्काराप्रित्यर्थ आपण त्यांना शॉल, सुंदर अशी गणेशाची मूर्ती आपण त्यांना भेट देत आहोत आणि त्यासोबत एक फ्रेम, त्यांचं स्वतःचं एक पोर्ट्रेट तयार केलेलं आहे जे आमचे KK वाघ परफॉर्मिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक यांनी पेंटद्वारे तयार करून आमच्या मेकॅनिकल विभागाच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आयडिया लॅबमधून याचं फ्रेमिंग केलेलं आहे. अतिशय कमी दिवसामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं ही फ्रेम सरांना नक्कीच आवडेल आणि हे भाऊंचं असलेलं एक परंपरा आज या ठिकाणी आम्ही तशीच चालू ठेवली. त्याबद्दल भाऊंचेही या परंपरेला आम्हाला दिल्याबद्दल भाऊंचे मनस्वी धन्यवाद. आपण ती स्वीकारावी अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर आपल्यामध्ये माननीय सौ मेघनाताई आलेल्या आहेत. मी विश्वस्त विभाग प्रमुख डॉक्टर प्रीती भामरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सौ मेघना गोखले मॅडमचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मी मेघना मॅडमला विनंती करते की त्यांनी पुढे यायचं. कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि त्यात मॅडमचा कुठेही सहभाग हा पूर्ण 100% होता आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण मॅडमचा सत्कार करत आहोत, सन्मान करत आहोत. सुंदर अशी पैठणी मॅडमने ती स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करते. कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याने संस्थेची उत्तरोत्तर प्रगती झालेली आहे आणि शिक्षण क्षेत्रात एक नवा ठसा उमटवण्यात आलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये KK वाघचा विद्यार्थी नाही असे क्वचितच होते. हे समाजाप्रती असलेली भावना सुवर्ण पदकाच्या माध्यमातून पुढे आली आणि काकासाहेबांच्या 125व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला सुवर्ण पदक देण्याचा निर्णय पुढे आला आणि या सुवर्ण पदकाचे मानकरी आहे वेदिका वाघ. ती सध्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत असल्याने तिच्या वतीने तिचे काका श्री प्रमोद वाघ, सिनियर पोलीस ऑफिसर अंबड पोलीस स्टेशन नाशिक हे आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आजच्या प्रमुख वक्ते गोखले सर यांना विनंती करते की त्यांनी प्रमोद वाघ, वेदिका वाघचे काका यांचा सत्कार करावा आणि वेदांगी वाघ. मी सर्वांना विनंती करते की प्रचंड टाळ्यांच्या कडकडाट
वेदांगीच्या वतीने सरांनी हा स्वीकारला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. नावाचे एक पुस्तक लिहिले. पती पत्नीने लिहिलेले हे एकत्र पुस्तक लिहिण्याचा हा अनोखा प्रयोग असावा असं मला वाटतं. मेघना गोखले यांच्या लेखन सहभागामुळे सेना दलातील अधिकाऱ्याच्या पत्नीचे आयुष्य किती खडतर आणि आव्हानात्मक असू शकते हे वर्णन या पुस्तकामध्ये आहे. ज्या तरुण मुलामुलींना वायुसेनेत जाऊन देशसेवा करायची आहे अशा तरुणांसाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक आहे. कुटुंबापासून गावापासून दूर राहून जीवाची पर्वा न करता सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत मात करून देशसेवा देशासाठी लढत असलेल्या सर्वसामान्यांपासून वेगळं असं जीवनाचे अनुभव समजून घेण्यासाठी हे पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचावं आणि खरेदी करावं. कारण आपल्या ह्या हॉलच्या बाहेरच हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. ह्या पुस्तकाची रॉयल्टी सरांनी आर्मी वेलफेअरसाठी दिली जाते, ज्यामध्ये ते वीर मरण पावलेल्या सर्व सैनिकांच्या मुलांचं आणि त्याच्या कुटुंबाचं उदरभरण आणि शिक्षणाचं कार्य ही वीर नारी सेवा संस्थेमार्फत केलं जातं आणि त्यासाठी या पुस्तकाची संपूर्ण रॉयल्टी सर आणि मॅडम तिथे देत असतात. हे पुस्तक बाहेर उपलब्ध आहे. आपण सर्वांनी ते खरेदी करावं अशी मी सर्वांना विनंती करते. पुस्तकाचं नाव आहे आकाश झे. आता आपण सर्वजण उत्सुक आहोत त्या एका मार्गदर्शनासाठी, मनोगतासाठी. मी माननीय श्री भूषण गोखले सरांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. माननीय गोखले सर.